पाखरू है उड़ते या फिरे मचान है नभा मंदी रूप तुझं भाग नदीच्या या पाण्यामंदी कोकिळच्या गाण्यामंदी टपूर 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 डोळं तुझं घडी वाट तुझी पाहता मला सपान Once more! Once more! Once more! पाखरू है उड़ते या फिरे मचान है नभा मंदी रूप तुझं भाग नदीच्या या पाण्यामंदी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ आपण अलाइट मोशनचा वापर करून बनवणार आहे आणि अलाइट मोशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो अलाइट मोशन ॲप आहे ना ते ओपन करायचं आहे. त्यानंतरनं मी बिटमार्क आणि शेक इफेक्टचे जे 2 XML फाईल आहेत ना ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तिथून आपण इम्पोर्ट करून घेऊ शकता. पण त्याला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही बोलून दाखवणार आहे किंवा स्क्रीनवरती दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. त्यानंतरनं तो पासवर्ड आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करताना लागणार आहे. ती जी फाईल आहे ते तर ते एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं ते जर तुम्हाला माहीत नसेल ते तुम्ही यूट्यूबवरून ट्युटोरियल घेऊ शकता. नाहीतर मी अजून तो व्हिडिओ टाकणार आहे. तर अशा प्रकारचा आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट असणार आहे. मी हे फोटो आता ॲड करून घेतलेले आहेत. तर ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. मी हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत हे सगळे फोटोज. तर ते कसं ॲड करायचं ते मी सांगतो. तर स्टार्टिंगला +1 क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे आपला जो फोटो आहे ना तो सिलेक्ट करायचा. कोणतेही वेगवेगळे सिलेक्ट करायचे मित्रांनो प्रत्येक बीटला. त्यासाठी मी आता स्टार्टिंगला येऊन एक फोटो सिलेक्ट केल्यानंतर हे जे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पुढच्या बीटवरती आल्यानंतर हे जे ऑप्शन आहे ना 4 नंबरच्या याच्यावरती क्लिक करून त्याचा फोटोचा एक्स्ट्रा भाग कट करून हे जे कोपऱ्यातले 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं. त्यानंतरनं अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत वेगवेगळे फोटोज आहेत ना ते ॲड करत जायचे आहेत अशा प्रकारे. तर मी ॲड करून घेतलेले ऑलरेडी. तर ते मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड केल्यानंतरनं इथे जी शेक इफेक्ट नंबरची लेयर्स म्हणून लिहिलेलं आहे ना हे तुम्हाला एकदम खाली बघायला भेटेल. ह्या लेअरला आपल्याला एकदम वरती घ्यायचे. त्यानंतरनं आणखी एकदा स्टार्टिंगला +1 क्लिक करून इथे ऑडिओचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून मी जो ऑडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो. मी बिटमार्कमधला जे ऑडिओ आहे ना तो ब्लॉक झाला असेल म्हणजे ते डिलीट म्हणून दिसत असेल. त्यामुळे मी आता दिलेला जो ऑडिओ सिलेक्ट करून ते पहिल्याच्या याला डिलीट करून टाकायचे. त्यानंतरनं अशा प्रकारे झाल्यानंतर आता बॅक यायचं शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जायचं. त्यानंतर पहिला जो शेक इफेक्ट आहे ना शेक इफेक्ट नंबर 1 लिहिलेला त्या लेअरला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रेसेटमध्ये जायचं आणखी एकदा. त्यानंतरनं इथे आपला जो शेक इफेक्ट नंबर 1 जिथे लिहिलेला आहे तिथे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे अशा प्रकारे. तर एकदा चेक करून घ्यायचं व्हिडिओच्या लास्टपर्यंत शेक इफेक्ट नंबर 1 कुठे लिहिलं नाही ते. तर लिहिलं नसेल तर बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन आता शेक इफेक्ट नंबर 2 च्या लेअरमधला जो इफेक्ट आहे ना तो कॉपी करून आपल्याला शेक इफेक्ट नंबर 2 जिथे लिहिलेलं आहे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे. तर शेक इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर आता शेक इफेक्ट नंबर 3 पेस्ट करून घेऊयात लगेच. तर अशा प्रकारे हीच प्रोसेस व्हिडिओच्या लास्टपर्यंत करत जायची. शेक इफेक्ट नंबर 1, 2 त्यानंतरनं आता इथे थोडं सोपं आहे मित्रांनो. हे चौथं पण शेक इफेक्ट काय नाही एकच लेअरला आहे. पण हे 5वं जे शेक इफेक्ट आहे ना आता हे 5वं लगे मी आता कॉपी करतो डायरेक्ट. त्यानंतरनं ह्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन हे कॉपी ऑल इफेक्ट्स करायचे. त्यानंतरनं बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रीसेटमध्ये यायचे. त्यानंतरनं आता जिथे 5 लिहिलेलं आहे ना म्हणजे खूप ठिकाणी 5 लिहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत काळजीपूर्वक बघत जायचं आहे. तर अशा प्रकारे तर आता जिथे शेक इफेक्ट नंबर 5 लिहिलेला आहे तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्ही लगेचच करून घ्यायचं. तर आता बॅक येऊन जे शेक इफेक्ट नंबर 6 आहे ना त्या लेअरवरती जो इफेक्ट आहे ना तो कॉपी करून आपल्याला ह्याच्यामध्ये बिटमार्क प्रीसेटमध्ये जिथे शेक इफेक्ट नंबर 6 लिहिलं आहे तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत पेस्ट करून घेऊन
आता डायरेक्ट आहे ना इथे वरची शेक नंबरची लेअर आहे आणि त्या लेअरला सिलेक्ट करून वरनं डिलीट करून टाकायचे. पण तुम्ही सगळे शेक पेस्ट केल्यानंतर डिलीट करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो हा व्हिडिओ दिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून या लास्टच्या बेटवरती यायचे. त्यानंतर या लेअरला सिलेक्ट करून हे जे 4 ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून ब्लाइंड कॅन ऑप्शनमध्ये जाऊन इथल्या लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरतीच क्लिक करायचे अशा प्रकारे. त्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करून फिल ऑप्शन एरियावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर चुकून बॅक आलो मित्रांनो. तर अशा प्रकारे केल्यानंतर इझिली हे जे CapCutमधला इफेक्ट मी दिलेला आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आणखी एकदा जो मी फ्लावर म्हणजे जे फुलं आहेत ना फुलपाखरू तर त्याचा व्हिडिओ दिलेला आहे त्यालासुद्धा अशाच प्रकारे हीच प्रोसेस करायची आहे मित्रांनो. तर हे केल्यानंतर आता त्याचं थोडंसं पुढं म्हणजे इथे जे 5 सेकंदवरची बेट आहे आणि त्या 5 सेकंडच्या बेटवरती येऊन हे जे लेअर आहे त्या लेअरला असं सिलेक्ट करून ह्याला वरनं आपल्याला लाईटनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर हे केल्यानंतर आता पहिले जे डबल बेट आहे ना त्या डबल बेटवरती येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हे जे मी बटरफ्लायची PNG दिलेलं आहे बटरफ्लाय ड्रीम म्हणजे हे जे व्हिडिओ दिलेला आहे त्याला सिलेक्ट करून इथे आता पुढच्या डबल बेडवरती येऊन ह्याच्या लेअरवरती क्लिक करून ह्या टाईमलाईनवरती क्लिक करून हे जे 3 नंबरचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून त्याला तिथपर्यंत करून घ्यायचं. त्यानंतर ह्या लेअरवरती क्लिक करून ब्लाइंड कॅन ऑप्शनमध्ये जाऊन लाईटनवरती क्लिक करून लाईटनवरतीच क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे डबल बीटच्या पुढची सिंगल बीट आहे ना 11.3 सेकंदवरची त्यावरती येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता इथे आपल्याला ही मी लेअर दिले म्हणजे व्हिडिओ दिलेला आहे हा फुटाचा म्हणजे हा मेट्रो नावाचा इफेक्ट आहे त्याला सिलेक्ट करून म्हणजे ते पुढच्या बेटवरती येऊन डबल बेटवरती यायचे. आता 5.3 सेकंडच्या बेटवरनं पुढच्या 12.5 सेकंडच्या बेटवरती यायचे अशा प्रकारे. 5 पॉईंट नाही मित्रांनो 11.3 सेकंडच्या बेटवरनं पुढच्या बेटवरती येऊन हे टाईमलाईनवरती क्लिक करून म्हणजे थोडंसं पुढे येऊन इथे टाईमलाईन कट करायचं. त्यानंतर आपल्या ह्या बेटवरनं डायरेक्ट इथनं कट करून अशा प्रकारे ब्लाइंडिंगमधनं लाईटनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. तर अशा प्रकारे येऊन जाईल. तर आता हे जे 2 लेयर्स आता हे केलते ना त्याला सिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करून हे कॉपी टू लेयर्सवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता ह्या पुढच्या 12.15 सेकंडच्या बेटवरती येऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट टू लेयर्सवरती क्लिक करून अशा प्रकारे डायरेक्ट पेस्ट करून द्यायचे. तर अशा प्रकारे पुढे यायचं म्हणजे आता आपण जिथे इथे बघू शकता मित्रांनो इथे आपण 2दा हे केलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी पहिल्या डबल बेटवरती म्हणजे जिथे डबल बेट आहे ना तिथे आपल्याला हा इफेक्ट बटरफ्लायचा असलं पाहिजे. पण इथे करायचं नाही मित्रांनो. इथे जी 21.49 बेट आहे ना त्या बेटवरती काहीच ॲड करायचं नाही. त्या पुढची बेट आहे ना त्या बेटवरती आपल्याला हा मेट्रोनॉट इफेक्ट ॲड करायचं. त्यानंतर त्या पुढच्या लेअरपासून सेम प्रोसेस करत जायचं मित्रांनो. अशा प्रकारे डबल बेटवरती हे 2 लेयर्स असं पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे अलाइट मशीनचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.